भवानीचं हे गाणं घेतोय. मला माहिती आहे की यानंतर गोंधळ होणार आहे, आपला आनंदाचा उत्सव कोळी गीतांचा होणार आहे, परंतु हे सगळं आनंद जो आहे ही फक्त लेकरं करू शकतात आपल्या बापाच्या वाढदिवसाच्या दिवशी, आणि तोच उत्सव आहे. साजरा करूया आई भवानीच्या. तोच दिलेली मंजुळ वाणी, डोळ्यामधले निर्मळ पाणी, तुझ्या पूजना माझ्या पदरी, तुझ्या पूजना माझ्या पदरी, या विण दुसरे नाही सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. माय भवानी तुझे करू कुशीत तुझी आये, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. क्या बात. मला माहिती आहे की इथली लोक टाळ्या वाजवल्याशिवाय थांबणार नाही. ठेक्यावरती आदि माया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई, आदि आपण सगळ्यांनी माया गाऊया एकसाथ. अंबाबाई, जोरात. साऱ्या दुनियेची आई, तिच्या एका दर्शनात कोटी जन्माची पुण्याई. ओ आदि माया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई, आदि माया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई. उदे गंगाबाई, उदे गंगाबाई, उदे गंगाबाई आई, उदे गंगाबाई. हॅलो हॅलो. साऱ्या चराचरी तिचं जीवा संजीवनी देते, जीवा संजीवनी देते, जीवा संजीवनी देते. तिचं संहार प्रहरी दैत्य दानव मारिते, दैत्य दानव मारिते, दैत्य दानव मारिते. उग्र चंडी रूपाण जरा वाचल्याचा आहे. ओ आदि माया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई, आदि माया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई. उदे गंगाबाई, उदे गंगाबाई, उदे गंगाबाई आई, उदे गंगाबाई. क्षेत्र नामवंत एक नाव कोल्हापूर, त्याचं नाव कोल्हापूर, त्याचं नाव कोल्हापूर, त्याचं नाव कोल्हापूर. अगणित खांबावरी राहिले मंदिर, उभे राहिले मंदिर, उभे राहिले मंदिर, उभे राहिले मंदिर. नाना दैवते भोवती देवी मनोमध राहे. ओ आदि माया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई, आदि माया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई. तिच्या एका दर्शनात कोटी जन्माची पुण्याई. ओ आदि माया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई, आदि माया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई. उदे गंगाबाई, उदे गंगाबाई, उदे गंगाबाई आई, उदे गंगाबाई, उदे गंगाबाई, उदे गंगाबाई, उदे गंगाबाई आई, उदे गंगाबाई. पण ज्यांनी ज्यांनी बौद्धिक घेतलेलं आहे त्यांचं नक्कीच कौतुक झालेलं आहे जगात, ओके नाही. आणि म्हणूनच आज हवरे साहेब हे त्या ठिकाणी आहेत आणि ते आपल्याला सांगू शकतात. त्यांनी ही दिलेली शिदोरी आपण एक
मोर्चाच्या माध्यमातून, आपल्या शिवजन्मोत्सव समितीच्या माध्यमातून आणि मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून केलेला एक नवोदित प्रयत्न होता. आणखीच प्रयत्न आपल्या तरुणांपर्यंत पोहोचावा आणि त्यांनी सुद्धा या प्रवाहात सहभागी व्हावं असा एक मानस होता आणि नक्कीच त्याचा उपयोग होईल. खूप खूप धन्यवाद दोन्ही मान्यवरांचं. यानंतर पुढच्या गीताजवळ जातोय. आपण राजांच्या उत्सवासाठी एवढ्या उत्साहानं का बरं येतो? जसा एखादा आपला सण उत्सव घरामध्ये होतो, त्या उत्सवाच्या प्रेरणेनं आपण इथे सगळी जण मंडळी येतो आणि तेवढ्याच आनंदाने हा उत्सव होतो. कारण हा राजा कोणा दुसऱ्याचा नव्हेच. तुमचं माझं कोणतं पुण्य होतं कोणास ठाऊक की ज्या भाषेत महाराज बोललेत, ज्या भाषेत त्यांची लहानपणाची बोबडी चालली होती, मोठे झाल्यानंतर ज्या भाषेत बोललेत त्याच भाषेत तुमचा माझा जन्म व्हावा, हे पुण्य काही कमी आहे का हो? आपलं कमी नाही आहे ना. तर हे पुण्य थोडंसं अजून पुढं घेऊन जाऊया. तव तेजाचा एक अंश दे म्हणूया, तव कृतीचा मग स्पर्श दे म्हणूया आणि ह्या कृतिशील महाराजांना आपल्या स्वतःतून आपण उमटवण्याचा प्रयत्न करूया. हे नशीब तुम्हा आम्हाचं आहे, तुमचं माझं आहे आणि म्हणून या माझ्या राजाला हे केलेले अर्ज यानंतर आपल्या महाराष्ट्रातील सर्वोत्तम गायक म्हणून ज्यांची ओळख होते असे मी विनंती करतोय पंचशी यांच्या स्वरातून. गावणं भावनिक आहे. राजाला आपण अहो जहो, काही लोक फार म्हणतात की जय शिवानी, जय शिवाजी, जय भवानी काय म्हणतोस म्हणून, अरे तुरे का करतोस म्हणून. ओके नाही नव्हे, आईला आईच म्हणतो ना. ओ आई म्हणून म्हटलं तर किती चुकीचं वाटेल नाही? आईला आवडेल का ओ आई? मग ती माझं बाळ नाही किंवा ही माझी आई नाही, हे सगळं जगाला कळतं की नाही हा माझा आहे, ही माझी आहे, ही माझी आई आहे म्हटल्यानंतर आपण एकेरीच उच्चार देतो. त्यामुळे काही वेळेस हे प्रेम ते उतू जातं. परंतु जेव्हा जेव्हा जगाला ताकद म्हणून दाखवायचं असेल तर राजे हे छत्रपतीच होते हे आम्ही दाखवून देऊ. आणि हीच ऊर्जा या पुढच्या गीताच्या माध्यमातून माझ्या राजाच्या चरणी हे करतो आहे. पंचशी यांच्या स्वरातून. शोधू कुठार धाव कसार, मीच स्वतःला पाहू कसार. ह्या मावळ्यातून मावळून तू कधीच गेलार, माझ्या राजार माझ्या शिवबार, माझ्या राजार माझ्या शिवबार, माझ्या राजार माझ्या शिवबार, माझ्या राजार माझ्या शिवबार. शोधू कुठर धावू कसर, मीच स्वतःला पाहू कसर. श्वास हे गहन, श्वास हे गहन बदलले किती जन्म मी. पायाची वहाण हो दे रे एकदा तरी. डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो, डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो. मांडी तुझी देखदा माझ्या उशालार, माझ्या राजार माझ्या शिवबार, माझ्या राजार माझ्या शिवबार, माझ्या राजार
माझ्या शिवबार माझ्या राजार माझ्या शिवबार पेटलेले मन पेटलेले मन पेटले बघरान हे थांबवू मी किती संपले त्राण हे हा वारणेच्या तिरीत मी मिसळतो मातीत वारणेच्या तिरीत मी मिसळतो मातीत बघया नभाचा रंग आता लाल झाला र माझ्या राजार माझ्या शिवबार माझ्या राजार माझ्या शिवबार शोधू कुठर धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर माझ्या राजार माझ्या शिवबार माझ्या राजार माझ्या शिवबार आणि आपण देवाला पण म्हणतो ना की अरे देवा हो की नाही, पण हे खरंच देव जर आज आहे तर त्याचं कारण जे आहे ते फक्त एकच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा आपण इतिहास अभ्यासतो खरं तर आपल्या लोकांना अभ्यास करण्याची गरजच नाही आहे. मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं की आपले आडनावं जर तपासून पाहिलं तर कुठंतरी महाराजांच्या मावळ्यांशी नातं कुठंतरी आपलं जुळून येईल. हे नातं एकदा कुठेतरी शोधून पाहण्याचा प्रयत्न करा, नक्की मिळेल 100%. कारण तुम्ही आम्ही जे काही आहोत ते फक्त त्यांच्यामुळेच आहोत. माझ्या राजाला म्हणताना आई आपल्या बाळाला ज्या पद्धतीने म्हणते अगदी तसंच बाळ जर आपण महाराजांचं म्हटलं तसाच हा पाळणा आपण इथे उभा केला आहे. आणि त्याच पाळण्यासाठी आपण दरवर्षी मग तुम्हाला माहिती आहे आपण पाळणा घेतो. तुम्हाला हव्या आहेत सगळ्या जिजाऊ हव्या आहेत, तुम्हाला संधी आहे पुन्हा एकदा महाराजांचा पाळणा जोजवायची. मी विनंती करतोय रिद्धी सिद्धी आहेत इथे आमच्यासोबत या रुपालीजी आणि प्रज्ञाजी. आणि मला माहिती आहे की तुम्ही सगळेजण येणार महाराजांचा पाळणा. किती आनंद असतो माहिती आहे तुम्हाला. हे फोटोजमध्ये तुम्ही पाहताय तुम्ही स्वतःला कुठेतरी शोधलात. ती इमेज का बनली आहे तर ह्याच्यामुळे तुम्ही शब्दशः घ्या किंवा अर्थ घ्या, ती इमेज ह्याच्यामुळेच याच झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. गाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा, उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर वाळा. गाली तीट लावून काळा काजळ घाला डोळा, उंची अंगड
घालून त्याच्या पायी घुंगरवाळा राजस रुपड डोई टोपड पाऊल सुकतो पाळा लिंब लोण उतराग लवकर दृष्ट लागल माळा राजस रुपड डोई टोपड पाऊल सुकतो पाळा लिंब लोण उतराग लवकर दृष्ट लागल बाळा कौसल्येचा राम कसा लाल यशोदेचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा जो जो रे बाळा जो जो रे जो जो रे बाळा जो जो रे जाग रे बाळा जाग रे ढोल वागरे घुमू द्यात रे जळू द्यात चौघडे शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे गडागडाची चिरं लपली सह्याद्रीचे कडे बाळा तुझ्यासाठी मावळे मर्द मराठे खडे आज उगवला सूर्य नवी नव्या नवलाईचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा वा वा वा. खरंच एखाद्या पाळण्यासाठी आपण येतो ना एखाद्या बाळाचं नाव ठेवण्यासाठी तसे अगदी आलेत सगळे अगदी अलगद अलगद येऊन आले पाळणा जोजवला पाळणा मस्त झुलवला आणि आता पुन्हा अलगद अलगद जाऊन बसलेले आहेत थोड्या वेळात गोंधळ गीत सुरू होते मग गोंधळही कसे असतात त्याचं एकदम सचित्र उदाहरण तुम्हाला देईन मी आज आनंद करायचा नाही तर कधी करायचं नाही खरं तर माणसाने असंच असावं की आनंदाचे हे क्षण जे आहेत हे जगण्यासाठीचे आहेत पुन्हा मनुष्य जन्म मिळेल न मिळेल कोणाच ठाऊक 50 वर्षांच्या कारकिर्दीत मात्र 50 वर्षांच्या कारकिर्दीत महाराजांनी जेवढे गड जिंकलेत महाराजांनी जेवढ्या दुश्मनांना हरवलं महाराजांनी जेवढं स्वराज्याचा आपला व्यास वाढवला त्यापेक्षा महाराजांचा आज 396 वर्षांनंतर पण जन्मदिवस जर एवढ्या आनंदोत्सवानं अखंड देशभर जर सुरू असेल तर अजून काय हवं आहे नाही का बघा ना आपली कृती ही केवढी महत्त्वाची आहे असं म्हणतात की राज्य धर्माने चालवलं पाहिजे पण कोणत्या धर्मानं हे मी तुम्हाला या गाण्याच्या नंतर सांगणार आहे का तर जय शिवाजी फुला म्हणतात तर राज्य कोणत्या धर्मानं चालवायचं आहे आज धर्म म्हणून देशात बरंच काही होतं आहे देशात काही जगात होतं आहे जातपात प्रांत भेद यांच्यामध्येच सगळं काही अडकवून ठेवलेलं आहे पण आम्हाला धर्म शिकवला आहे कोणता धर्म तो जिजाऊंचा धर्म थोड्या वेळात सांगणार आहे पण तत्पूर्वी पुन्हा एकदा आमंत्रित करतो या महाराष्ट्राचा लाडका गायक अभिषेक यांना अभिषेक गमरे लग कार्यक्रम करत आलेला आहे चूकभूल झाली तर आपला लहान भाऊ समजून मान्य करून घ्याल प्रश्नच नाही तुम्हाला सूर सगळेच कळतात सगळेच म्हणजे सूर सगळेच कळतात की नाही हो की नाही तर त्या कळणाऱ्या सुरांना थोडंसं सावरून घ्या अभिषेक त्याचा प्रयत्न करणार आहे त्याला फक्त ऊर्जा म्हणून जरा जोरदार आवाज द्यावा छत्रपती शिवाजी अरे बापरे टाळ्या नाही टाळ्या मी केव्हा वाजवायच्या ते सांगेन तुम्हाला थोड्या वेळाने वाजवायच्यात पण केव्हा आणि कशा ते सांगतो फक्त तत्पूर्वी ऊर्जा काय आहे तर फक्त एकच शब्द आहे राजा छत्रपती शिवाजी महाराज की वा ही ऊर्जा अशी दिलात तर मग गाडी चालली आपली पुढे ऊर्जा म्हटलंय मी राजा शिवछत्रपतींचं नाव घेतल्यानंतर ऊर्जा म्हणजे काय तेच कळतं
ह्याला म्हणतात ऊर्जा आणि ह्याच ऊर्जेच्या तालावरती होऊन जाऊ दे. हपाट! कवतिक किती सांगू गुढीची जाई चाल्यो ग दूर दूर कीर्ती त्याची गम्मालनी पुढे दुश्मनाची जाग नाव ऐकता शिवरायाचे वाटू शत्रुना भय नाव ऐकता शिवरायाचे वाट शत्रुना भय सारे मिळून मुखाने गाऊ छत्रपतींचा जय बोला 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 छत्रपतींचा जय नाव ऐकता शिवरायांचे वाटू शत्रुना भय नाव ऐकता शिवरायांचे वाट शत्रुना भय सारे मिळून मुखाने गाऊ छत्रपतींचा जय बोला 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा वतनदारीना होती गुणाची सत्तेसाठी सदा हो सत्तेसाठी सदा हो सत्तेसाठी सदा हो निष्ठावान जो कर्तृत्वाचा मान देई तो सदा हो मान देई तो सदा हो मान देई तो सदा हो वतनदारीना होती कुणाची सत्तेसाठी सदा हो निष्ठावान तो कर्तृत्वाचा मान देई तो सदा हो कीर्तिवंत ते नीतिवंत ते अजरामर जय कीर्तिवंत ते नीतिवंत ते अजरामर जय अरे सारे मिळून मुखाने गाऊ छत्रपतींचा जय बोला 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 छत्रपतींचा जय शिव सूर्याला लाभो आयुष्य माझं पुर सदा वाजू दे गाजू दे घोड स्वराज्याचा सूर शिव सूर्याला लाभो आयुष्य माझं पुर सदा वाजू दे गाजू दे घोड स्वराज्याचा सूर होता सावळा मर्द मावळा पोलादी छातीचा हो पोलादी छातीचा हो पोलादी छातीचा हो खडगवी विजयाचा झेंडा अभिमान मातीचा हो अभिमान मातीचा हो अभिमान मातीचा हो होता सावळा मर्द मराठा पोलादी छातीचा हो खडगवी विजयाचा झेंडा अभिमान मातीचा हो अमावसेला किल्ले जिंकले नव्हते कशाचे भय अमावसेला किल्ले जिंकले नव्हते कणाचे भय अरे सारे मिळून मुखाने गाऊ छत्रपतींचा जय बोला 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 छत्रपतींचा जय नाव ऐकता शिवरायांचे वाट शत्रुना भय नाव ऐकता शिवरायांचे वाट शत्रुना भय सारे मिळून मुखाने गाऊ छत्रपतींचा जय बोला 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 छत्रपतींचा
जय. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. मला माहिती आहे की आजच्या दिवशी तुम्हाला सगळी वेगळी गाणी मी ऐकवण्याचं ठरवलेलं आहे. गेले 5-6 वर्ष आपला इथे संवाद होतोय. या संवादातून वेगवेगळी गाणी देण्याचा प्रयत्न करतोय. पण काही मूळ गाणी पण अशी आहेत की ज्यांनी आपल्या काळजावर जसा घावा घातलेला आहे, त्या शब्दांना, श्रीमंत असलेल्या शब्दांना श्रीमंतांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. ती गाणीसुद्धा मी घेणार आहे. फक्त आज वेळेच्या मर्यादा आहेत. पण तत्पूर्वी आपल्याला ऊर्जा काय असते हे मी मगाशीच म्हणालो ना, की राजा शिवछत्रपती हा नुसता शब्द नव्हे तर ही ऊर्जा आहे. आणि हा ऊर्जा स्त्रोत आपल्या एका शिवप्रेमीने, ह्या शिवप्रेमीने त्याच्या असलेल्या अस्तित्वाला त्यानं उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 18 पगड जातेनी 12 बलुतेदार हे या स्वराज्याचे धनी होते. आणि त्या धन्यांचा मालक होता राजा शिवछत्रपती. आणि त्याच्यापैकीच एक समाज जे आपलं काम करत होतं, ज्यांना काम दिलं, की ज्यांना विश्वकर्मा जे काम करतो, विश्वकर्मा काम काय करतो तर हे जग बनवण्याचं, हे सगळं फर्निचरचं, ही सगळी कामं करणारा. आणि तोच समाज घेऊन महाराजांनी आपली जहाजं बनवलीत. आणि अशाच या समाजातून समाज काय घ्यायचा हो, त्यांचं नाव सुतार आहे. आणि त्यांनी शिवप्रभूंचरणी ही दिलेली सेवा आहे. आजच हे काढलेलं चित्र प्रत्यक्ष इथंच त्यानं कार्यक्रमाच्या सुरुवातीला जर कोणी लवकर 3-4 वाजता आले असेल तर त्यांनी पाहिलं असेल की इथे चित्राचं काम सुरू होतं. चित्र इथे ठेवायचं होतं आणि ते काय रेखाटलं आहे, जे स्वप्न फक्त आपण पाहू शकतो, पण ते स्वप्न त्याने प्रत्यक्षात उतरवलेलं आहे त्याच्या कलाकृतीतून. जोरदार टाळ्यांचा गजर. उदय सुतार, वा उदय. आणि जे स्वप्न पाहू शकतो ते प्रत्यक्ष रेखाटलेलं स्वप्न आपल्या सर्वांसमोर येत आहे. राजा शिवप्रभूंचं चित्र जे इथे उभं केलेलं आहे ते छत्रपती शिवाजी महाराज की अगदी हुबेहूब हे चित्र करण्याचा हा त्याने प्रयत्न केला आहे. आणि उदय, खरं तर आम्ही तुला महाराजांच्या ठिकाणी असतो तर आज एखादी वतनदारी तुला दिली असती, नाहीतर आमचं एखादं गलबत बनवायला महाराजांनी तुला दिलं असतं जर तू त्या काळात असतास तर. प्रतिमा बनवली म्हणून नाही तर ती हुबेहूब बनवली की ज्याला पाहून उद्या आमचा तरुण कोणतरी उभा राहणार आहे. आणि म्हणून आम्ही ती प्रतिमाच तुला इथे भेट देतोय. आपल्या शिवजन्मोत्सव समिती विलेपार्लेच्या वतीनं आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आदरणीय सावंतसाहेब आपल्याला हा सन्मान करतील. जर आपण सगळ्यांनी टाळ्यांचा गजर हा अविरत सुरू राहू द्यात. हे सहज शक्य नाही. ही प्रेरणा आहे, ही ऊर्जा आहे, हीच शक्ती आहे जे आपल्याला आपल्यातून उतरवायची आहे. हेच जे संस्कार आहेत ते आपल्या पुढच्या पिढीवरती घडवायचे आहेत. आणि याच कारणानिमित्तानं मराठा क्रांती मोर्चा आणि शिवजन्मोत्सव समिती गेली कित्येक वर्ष हे काम करते. यासाठी बरेच लढे करावे लागलेले आहेत आणि या प्रत्येक लढ्याचे तुम्ही सुद्धा सहभागी आहात. खूप खूप धन्यवाद. उदय, नावात उदय आहे आणि हा असाच उदय जो आहे हा सगळ्यांना प्रकाशित करत राहू देत. हे चित्र उदय सुतार या कलाकारानं, या चित्रकलेच्या विद्यार्थ्यानं केलेलं आहे. शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब, की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आणि हे असं घेतल्याशिवाय हे प्रत्यक्ष उतरवता येत नाही. शिवप्रभूंच्या कारकिर्दीतनं पण आपण हेच पाहिलं, जर काही जिंकायचं आहे तर नुसतं हौशी म्हणून नव्हे तर पूर्ण तयारीनिशी, योग्य नीतीनिशी आपल्याला उतरायचं तर आपला विजय आहे. आणि नक्कीच उदय, हा विजय तुझा असाच राहू देत. आणि यानंतर पुन्हा एकदा पुढच्या गीताच्या माध्यमातून आम्ही इथे पुढच्या गीतासाठी पुन्हा एकदा मी पाचारण करतोय आपल्या पुढच्या कलाकारांना. रुपालीजी, एक वेगळं गाणं, मला माहिती आहे तुमचा वन्समोर मी नाही म्हणू शकत नाही, पण मी जे वनमोर देणार आहे ते अजून सुंदर असणार आहे. ओके नाही? त्यामुळे जे पुढचं आहे तेही आपण घेऊया. माझ्याकडे वेळ कमी नाही तर नक्की वन्समोर घेतला असता. कोणत्या वेळेस कार्यक्रम थांबेल हे सांगता येत नाही. आरतीसुद्धा होऊन गेलेली आहे. त्यामुळे तुम्हालाही आनंद, हा विचारांची प्रेरणा तुम्हापर्यंतही पोचवायची. धन्यवाद. रुपालीजी, चला होऊन जाऊ द्या. श्री शिवरा मनी शिवरा, श्री शिवरा मनी शिवरा.
तरवारीची ती पात धग धग तामनी निर्धार बळ फुलतील प्राणपणात जन्मला दार जिजाऊ माता धन्य ती वीरमा जिजाऊ माता धन्य ती वीरमा एक शिवराय एक शिवराय श्री शिवराय मनी शिवराय मर्द मरहट्टा सेनानी गनिमांसी झुंज आसमानी दिले स्वराज ते जाळूनी करी मुजरा रयत अभिमानी शत्रुला करी दे माय धरणी ठाण शत्रुला करी दे माय धरणी ठाण श्री शिवराय मनी शिवराय श्री शिवराय मनी शिवराय खंड पितुरीचा जो शाप रक्तरंजित टकमक टोक ना खुणास चुकते माप कवडी मोल भास जिरे टोप सारांश करीते एक समानच न्याय सारांश करीते एक समानच न्याय श्री शिवराय मनी शिवराय श्री शिवराय मनी शिवराय त्याच्या वज्रमुठी नाही तरणो पाय संकटावरी करी राजा उपाय श्री शिवराय मनी शिवराय 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 कसं जय वाटलं शिवराय कसं वाटलं गाणं कसं वाटलं गायिका कशी वाटली मी आजच्या ह्या कार्यक्रमात ह्या गाण्याची मूळ गायिका जर तुम्ही हे गाणं रिलीज जे झालेलं आहे यूट्यूबवरती त्या मूळ गाण्याचा आवाजच सुद्धा रुपाली पाटील यांचाच आहे जरा जोरदार टाळ्यांचा गजर करूया प्रयत्न करतो आहोत आपल्यापर्यंत ही शिवसेवा पुरवण्याचा रुपाली खरंच खूप सुंदर मी म्हटलं होतं ना की आज अजून काही ना काही देईन मुघलांचा पराभव झाला मंडळी बरोबर ना आता तुम्ही काय म्हणाल की पराभव झाला की स्वराज्याचा विजय झाला काय म्हणाल विजयी झाला म्हणाल बरं मग पराभव झाला याचं कारण काय असेल आपल्यात शक्ती फार होती बरोबर कदाचित आज शिवजन्म आहे म्हणून की शिवप्रभूंचा आशीर्वादही जास्त होता याच्यात एक थोडंसं तांत्रिकदृष्ट्या बघा इकॉनॉमिक्स काय म्हणतो की एखादी गोष्ट जेव्हा कमी होत जाते तेव्हा त्याची किंमत वाढत जाते इकॉनॉमिक्स इज अ सायन्स काय म्हणतं की ते सायन्स असं आहे की ज्याच्या पुरवठा कमी होतो त्याची किंमत वाढत जाते अगदी तसंच झालेलं आहे की इथं मुघल जवळपास 150-150 वर्ष राज्य करत आहेत आणि ह्या 100-150-150 वर्षांच्या राज्यानंतर त्यांच्या एवढं अंगवळणी पडलं आहे सगळं कोण येणार आहे आम्हाला लढायला कोण येणार आहे आम्हाला भिडायला कोण काय करणार आहे कोण काहीच करणार नाही आहे त्यामुळे माजलेले सुस्तावलेले लक्षात घ्या हे शब्द फार महत्त्वाचे आहेत माजलेले सुस्तावलेले या मुघलांना अगदी नरसिंहाचा अवतार दिसावा जसा हिरण्यकश्यपूला दिसला होता तसा अगदी तशा पद्धतीनं त्यांना खडबडून जागं केलं आणि ते जागं होऊन प्रतिकार करेपर्यंत त्यांचं बाकी सगळं आयुष्य संपलं होतं मी हे मुद्दामून सांगतोय की पराभवाचं कारण हा फक्त शत्रू सक्षम आहे एवढंच नव्हे तर पराभवाचं सगळ्यात पहिलं कारण आहे की मी माझ्या मनातनं हरलोय की काय मी आळशी झालोय की काय मी शस्त्र टाकली आहेत की काय मला शस्त्र कसं चालवायचं माहिती नाही की काय हे सगळं पराभवाचं सगळ्यात पहिलं कारण होतं आणि हे सगळं हिरून घेतलं जेव्हा तंत्रनीतीतले छत्रपती शिवाजी महाराज हा विचार करतो आपण तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींची कॅल्क्युलेशन्स ह्या सगळ्या गोष्टींची गणितं ह्या सगळ्या गोष्टींची जुळवणी महाराजांनी केली होती आणि म्हणून
आजही छत्रपती शिवाजी महाराज हा ऊर्जेचा स्रोत ठरतो, हा सजीवांसाठी, आणि हाच स्रोत ठरतो प्रत्येकाच्या जगण्यासाठी. तोच शब्द घेऊन मी पुन्हा एकदा पंचेजी यांना आमंत्रित करतोय या रंगमंचावरून. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. तुमच्या टाळ्या बोला छत्रपती शिवाजी महाराज की. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निळ्या छातीवर, आपल्या निळ्या छातीवर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर, प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. जात पातना धर्म बांधिला जगला माणुसकीवर, जगला माणुसकीवर, जगला माणुसकीवर. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, जात पातना धर्म बांधिला जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिव भक्तांच्या हृदयावर, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिव भक्तांच्या हृदयावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. थँक्यू. फटाके वाजतात तरी तुमच्यापैकी कोणी पाठी म्हणून बघितलं नाही, केवळ पाहुणे आलेत की काय? ही फार मोठी गोष्ट आहे, कारण आजच्या या ठिकाणी बरेच पाहुणे इथे भेट द्यायला येतात, पण आम्हा सगळ्यांना माहिती आहे की इथे पाहुणे नव्हे, इथे फक्त शिवप्रेमींनाच येणं आहे. जी लहान मुलं आपण सगळ्यांनी अशी सोडून ठेवली, त्यांना जरा पालकांनी जरा सूचना आहे सुरक्षा विभागाकडनं आलेल्या आपल्या कर्मचारींकडनं, त्या मुलांना जरा जवळ घ्या. इथे बाहेर पाठीमागे ज्या पद्धतीने ते उंदडत आहेत, दुधाचे दात असेच पडायला पाहिजेत, धडपडून पडू नयेत.
त्यामुळे त्या मुलांना जे आहे ते जरा आवरून घ्या. मला कल्पना आहे की तुम्ही आनंद उत्सव करताय, तेही त्यांचा आनंद करतायत. फक्त त्याला कुठे विरजण लागू नये याची काळजी म्हणून मोठा भाऊ म्हणून मी सांगण्याचं काम केलं. यानंतर खरं तर ज्या पद्धतीनं मी मगाशी म्हटलं की विजय हा फक्त ताकदीचा नसतो तर समोरच्याच्याही मानसिक स्थितीचा आहे. आणि तेच इथे यानंतर मांडण्यासाठी खरं तर जेव्हा आपण स्त्री म्हणतो तेव्हा सगळ्यात पहिली डोळ्यांसमोर येते ती आई भवानी, आणि त्यानंतर जर चित्र येत असेल तर ते जिजामातेचं. आणि याच जिजामातेच्या बद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आज एक कलाकार आहे आणि मी नक्कीच तिला पाचारण करतो. क्रांती मेस्त्री अभिनेत्री म्हणून काम करते आणि नक्कीच आजचा हा प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आहे. ज्या पद्धतीनं आज आपल्या शिवजन्मोत्सव समितीने नवीन प्रयोग केलेले आहेत, मी हा प्रयोग नाही करत, पण जर स्त्रीचा विषय हा स्त्री जास्त चांगल्या पद्धतीने मांडू शकते. म्हणून जिच्या हाती पळण्याची दोरी तीच ह्या जगा उद्धारी. म्हणून मुंबईची महापौर म्हणा, देशाचे राष्ट्रपती म्हणा, फक्त तुम्हीच आहात. तुम्हीच आहात. चेहरा वेगळा आहे पण शक्ती तुम्हीच आहात. चला, जय भवानी. नमस्कार सगळ्यांना. धर्मासाठी जगणे, स्वाभिमानासाठी लढणे आणि मातृभूमीसाठी प्राण अर्पण करणे या विचारांची बीजे ज्याने रुजवली त्या होत्या स्वराज्याच्या जननी राजमाता जिजाऊ. नमस्कार, मी क्रांती मेस्त्री, एक अभिनेत्री आहे, सिंगर पण आहे. आणि आज मला तुम्हा सगळ्यांना एक सांगायचे, एका अशा आईची गाथा जिने एका बालकाच्या हातात तलवार देण्यापूर्वी त्याच्या मनात संस्कारांची शक्ती दिली. 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड राजा इथे जिजामातांचा जन्म झाला. लहानपणापासून शौर्य आणि धर्मनिष्ठेचे संस्कार त्यांच्या मनात रुजले. परकीय सत्तेच्या छायेत असलेल्या महाराष्ट्रात त्यांनी एक स्वप्न पाहिलं, स्वराज्याचं. लहानग्या शुभाला त्या रामायण, महाभारत यांच्या कथा सांगत आणि त्यातून धैर्य, न्याय आणि स्वाभिमान शिकवत. त्या म्हणत अन्याय सहन करायचा नाही. त्या म्हणत अन्याय सहन करायचा नाही, स्त्रियांचा सन्मान राखायचा आणि धर्मासाठी उभं राहायचं. शुभा किल्ले जिंकत होते, शुभा किल्ले जिंकत होते, पण त्या प्रत्येक विजयामागे जिजाऊंचे संस्कार होते. 6 जून 1674 6 जून 1674 ची छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य अभिषेक. तो क्षण म्हणजे जिजामातेंच्या स्वप्नपूर्तीचा क्षण. एका आईच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू होते, कारण तिच्या संस्कारांनी स्वराज्य घडले होते. मित्रमैत्रिणींनो, जिजामाता म्हणजे केवळ शिवरायांची आई नव्हे, त्या आहेत प्रत्येक आईतील सामर्थ्याची ओळख. जर प्रत्येक घरात जिजाऊ घडल्या तर प्रत्येक घरातून शिवबा घडेल. चला, त्यांच्या आदर्शावर चालण्याची प्रेरणा घेऊया. जय जिजाऊ, जय शिवराय आणि धन्यवाद. कमाल होतं की कमाल होता. कमाल आहेत तुम्ही सगळे, जबरदस्त. चला, एक अजून वेगळं गाणं आपल्यापर्यंत पोचवतोय. खूप सुंदर गाणं आहे, खूप जबरदस्त गाणं आहे. तुम्हाला स्वतःला अभिमान वाटेल की आम्ही जिजाऊच्या कन्या आहोत हा विषय ऐकूनच. माता जिजाई होती शिवबाची आई, म्हणून महाराष्ट्राला लाभली शिवशाही. धन्य धन्य ती आई राष्ट्र पावन होई, तिची थोर विथोर आज महाराष्ट्र गाई. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, आज पूजी तो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा जिजाई.
मानाचा मानाचा जिजाईला. माता भाऊनी हाकेला आली, कोटी पुत्र दिला भाग्यशाली. कोटी पुत्र दिला भाग्यशाली, कोटी पुत्र दिला भाग्यशाली. नवी हिंदवीची पहाट झाली, केला महाराष्ट्र वैभवशाली. केला महाराष्ट्र वैभवशाली, केला महाराष्ट्र वैभवशाली. अशी महानती आई गुण इतिहास गाई, अशी महानती आई गुण इतिहास गाई. राजा जाणता जगाने पाहिला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. मानाचा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई. आज पूजी तो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. मानाचा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. पण शिवजन्माच्या अंशांना आपण वन्स मोर करू शकतो, तो म्हणजे तुमच्या आमच्या कृतीतून, नाही का? मी मगाशी म्हणालेलो की आम्हाला धर्माचं राज्य पाहिजे. धर्माचंच राज्य म्हणजे काय, तर जिथं आम्हाला धर्म हाच की कर्म हाच आपला धर्म, आणि हे धरून महाराजांनी हे स्वराज्य जेव्हा उभं केलं तेव्हा धर्म म्हणजेच कोणावरतीच कुठल्याच प्रकारचा अत्याचार होणार नाही. प्रत्येकजण सजीव म्हणून जगेल, माणूस म्हणून जगेल, आणि ही प्रेरणा देणारं स्वराज्य उभं राहावं, ही आई जिजाऊच्या कल्पना, आणि ही कल्पना प्रत्यक्षात तिने आपल्या मुलाच्या रूपातून उभं केली. आणि एक नव्हे तर ह्या महाराष्ट्राला, या देशाला 2 छत्रपती मिळवून दिलेत. राजाचाच मुलगा राजा होईल हा इतिहास इतिहास सांगतो, पण एका सुभेदाराचा मुलगाही राजा होऊ शकतो हे शिवप्रभूंचा जन्म सांगतो. जेवढा महत्त्वाचा त्यांचा जन्म आहे तेवढाच महत्त्वाचा या देशातला पहिला राज्याभिषेक हा महत्त्वाचा आहे. तेवढंच महत्त्वाचं हे कारण आहे. आणि त्यामुळे आपण कुठे आहोत हे नव्हे तर आपण काय करतो आहोत हे जास्त महत्त्वाचं आहे. आजच्या दिवशी या महोत्सवाला भेट देण्यासाठी समाजातील विविध मान्यवर, राजकीय पाहुणे, व्यावसायिक आणि त्या सर्वांसमवेत तुम्ही सुद्धा फक्त इथे येताना, या पवित्र स्थानी येताना शिवप्रेमी म्हणून येतो. सगळेजण एकाच माळेचे आपण सगळे मणी म्हणून राहतो, आणि हे एकाच माळेचे मणी बनत असताना हाच खरा आनंद आहे या शिवप्रभूंकडे येत असताना. याच दरम्यान इथे आगमन होत आहे आदरणीय प्रवीण भाऊ दरेकर यांचा, आदरणीय आमदार महाराष्ट्र, आदरणीय प्रवीण भाऊ यांचं इथे आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री, आणि नक्कीच आपलं इथे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आपण बघताय मगासपासून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री इथे येऊन गेलेले आहेत, आदरणीय उद्धवजी इथे येऊन गेलेले आहेत, काही अभिनेते अभिनेत्री हे सगळे इथे येतात. ते तुमच्या माझ्यासारखेच येतात. देवालयाच्या मंदिरात जाताना जशी चप्पल बाहेर काढून जातो तेव्हा इथे येताना तशी चप्पल बाहेर काढून ठेवायला लागते. चप्पल म्हणजे काय, तर ही आपली ओळख असते. आपण आपलं स्वत्व बाहेर सोडलं आणि मग शिवप्रभूंच्या चरणी लीन झालो, जसं देवाच्या चरणी लीन होतो. आणि ही ओळख जी आहे ते बाहेर राहते, आणि शिवप्रभूंकडे फक्त आणि फक्त मावळा म्हणून आपण येतो. महाराष्ट्र राज्याचे गृहसहयोग विकास मंत्री आदरणीय प्रवीणजी दरेकर साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो आहे. शिवशंकराचा तू अवतार, हाती घेऊन भवानी तलवार.
नर राक्षसांचा करुणी संहार धरणी मातेचा तू केला उद्धार हे शिवशंकराचा तू अवतार हाती घेऊनी भवानी तलवार नर राक्षसांचा करुणी संहार धरणी मातेचा तू केला उद्धार जय देव जय शिवराया आलो तव द्वारी आरती गाया जय देवा जय शिवराया आलो तव द्वारी आरती गाया जय देव जय शिवराया आलो तव द्वारी आरती गाया जय देव जय शिवराया आलो तव द्वारी आरती गाया आहेत. साहेबांचा प्रवास सकाळी कधी सुरू झाला असेल कल्पना नाही, परंतु एवढ्या वेळेनंतर सुद्धा तेवढं ताजतवानं राहणं हे फक्त आणि फक्त शिवप्रभूंची प्रेरणा आहे. आणि त्यांचा आपण शिवजन्मोत्सव समिती विलेपार्ले आणि मराठा क्रांती मोर्चा आणि आपल्या सर्व शिवप्रेमींच्या वतीनं आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. ही मायेची प्रेमाची आपुलकीची शाल तुम्हाला पांघरतोय आणि हा शुभेच्छांचा पुष्पगुच्छ हा तुम्हाला आम्ही इथे प्रदान करतोय. याचा आपण स्वीकार करावा. ह्या मायेची प्रेमाची शाल पांघरत असताना एक गोष्ट मात्र आवर्जून सांगायची आहे की ही प्रेमाची शाल ही शिवप्रभूंच्या भगव्या रंगाची शाल आहे. हे त्यागाचं वस्त्र आहे आणि जे काम तुमचा अंशरूपी या महाराष्ट्राला सदैव मिळत राहो हीच शिवप्रभूंचरणी प्रार्थना करतोय आणि आपल्याला विनंती करतोय की आम्हा सर्व शिवप्रेमींना आपण 2 शब्दात शुभेच्छा इथे द्यायच्या आहेत. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी आज गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये उधा 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 एक गळ्यात घालून कावळ्याची माळ पायात बांधिली चाळ हातात परडी तुला गावडी वाजवी तू संबळ धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता भक्ती दाटून येते आई नाम तुझे घेता आई कृपा करी माझ्यावरी जागावी दोरात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागावी दोरात सारी आज गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये उधा 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 हे चौक भरीला माणिक मोती मंडप आकाशाचा हात जोडून करुणा भागितो उद्धार कर गावाचा धर्म निर्दानुनी धर्म आई तूच रक्षिला महिषासूर मर्दिनी पुन्हा दैते मातला आज भावरी संकट भारी धावत ये लवकरी आज भावरी संकट भारी धावत ये लवकरी आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये उधा 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 नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगूर नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगूर अरे डोंगर माथ्याला देवीचं मंदिर अरे डोंगर माथ्याला देवी
देवीचं मंदिर घालू जागर जागर डोंगर माथ्याला घालू जागर जागर डोंगर माथ्याला हे लल्लाची भंडार पुर लोटून दे अंगार आलो दुरून रांगून डोंगर येथून उघड देवी दार लल्लाटी भंडार धूळ लोटून दे अंधार आज धुळून रांगोळ डोंगर येथून उघड देवी दार हे नदीच्या पाण्यावर आईला पुंजत नदीच्या पाण्यावर आईला पुंजत तुझ्या नजरेच्या तलावर काळीज डुलत तुझ्या नजरेच्या तलावर काळीज डुलत नाद आला ग जीवाच्या कुंडाला नाद आला ग जीवाच्या कुंडाला हे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंगार आलो दुरून रांगून डोंगर येथून उघड देवी दार लल्लाटी भंडार धूळ लोटून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर येथून उघड देवी दार नवसाला पाव तू देवी माझ्या हाकला राम तू हाकला राम तू देवी माझ्या अंतरी राव तू देवी माझ्या अंतरी राव तू काम क्रोध परतुनी राव तू काम क्रोध परतुनी राव तू देवी माझी पार कर राव तू डोळा भरून तुझी मूरत पाहिन तुझा महिमा गाईन तुला नुगऱ्या वाईन तुला भंडारा खाईन कृष्ण लागली हळदीच्या अंगाला कृष्ण लागली हळदीच्या अंगाला भंडार दूर लोटून दे अंगार आलो दुरून रांगून डोंगर येथून उघड देवी दार लल्लाटी भंडार धूळ लोटून दे अंधार आलो दुरून रांगोळ डोंगर येथून उघड देवी दार यल्लम्मा देवीचा सागर यो भक्तीचा सागर देवीचा ग मायेचा बाजार आई तुझ्या मायेचा बाजार सागर यो भक्तीचा सागर खना नारळान वटीन भरीन तुझी सेवा करीन तुझा देवार धरीन माझी मंगळ भरीन आई सांभाळ कुशीत लेकराला आई सांभाळ कुशीत लेकराला लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंगार आलो दुरून रांगून डोंगर येथून उघड देवी दार लल्लाटी भंडार धूळ लोटून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर येथून उघड देवी दार यल्लम्मा देवीचा सागर यो भक्तीचा सागर निवदाची वाकर दाविती जमला गले कर हे गुलाबाचा सागर देवीचा ग मायेचा बाजार आई तुझ्या मायेचा बाजार सागर यो भक्तीचा सागर तुझं ओठान नाही सुद मला कणाची बरले रूप तुझं डोल्यान आयलो पायाशी आई तुझे जे मना पदरान ग जे मना पदरान पालखीला नाचीन गुलाल उडून सैताचे महिन्यान ग सैताचे महिन्यान पालखीला नाचीन गुलाल उडून चैताचे महिन्यान गो चैताचे महिन्यान हात वर सगळ्यांचे या कोलीवाड्याची शान आहे तुझं देऊळ या कोलीवाड्याची शान आहे तुझं देऊळ
हा कोणी लोकांचा मान आई तुझं देऊळ समुद्राची देवी तू समुद्रातून आली भक्तगणांचा उद्धार कराय देवी निघाली समुद्राची देवी तू समुद्रातून आली भक्तगणांचा उद्धार कराय देवी निघाली तिथं भक्ताचं समाधान आहे तुझं देऊळ तिथं भक्ताचं समाधान आहे तुझं देऊळ चित्रपटाचं समाधान आहे तुझं देऊळ आमचे गोरी लोकांचा मान आहे तुझं देऊळ आमचे गोरी लोकांचा मान आहे तुझं देऊळ आई माझी कोणाला पावली ग माझी कोणाला पावली आई माझी कोणाला पावली ग आई माझी कोणाला पावली पावली कोली लोकाया गो कोली लोकाया पावली कोली लोकाया गो कोली लोकाया आई तुझा मल्हारी डोंगर गो आई तुझा गुल्हारी तुझा गुल्हारी डोंगर गो गुल्हारी डोंगर आई तुझा गुल्हारी डोंगर गो गुल्हारी डोंगर आई तुला नवस काय काय बोलू गो आई तुला नवस काय काय बोलू नवस काय काय बोलू गो नवस काय काय बोलू आई तुला नवस काय काय बोलू गो नवस काय काय बोलू आई तुझ्या दाराशी आम्ही येईल गो आई तुझ्या दाराशी आम्ही आयलो आई तुझ्या दाराशी आम्ही आयलो ग दाराशी आम्ही आयलो आई तुझ्या दाराशी आम्ही आयलो ग दाराशी आम्ही आयलो चांदण चांदण झाली रात चांदण चांदण झाली रात एक वीरेची पाहत होते वाट एक वीरेची पाहत होते वाट चांदण चांदण झाली रात चांदण चांदण झाली रात एक वीरेची पाहत होते वाट एक वीरेची पाहत होते वाट ए टाळ्या कमी झाल्या टाळ्या वाजत टाळ्या यप्पात ए मावशे टाळे वाजव पुण्याचा सोनार बोलवा ग आईला बांधली घरात पुण्याचा सोनारा बोलवा ग आईला नकली घडवा हे 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 पुण्याचा सोनार बोलवा ग आईला नकली घडवा ग पुण्याचा सोनारा बोलवा ग आईला नकली घडवा ग लिंबाना नारळ घेऊन ताट लिंबाना नारळ घेऊन ताट एक वीरेची पाहत होते वाट एक वीरेची पाहत होते वाट चांदण चांदण झाली रात चांदण चांदण झाली रात एक वीरेची पाहत होते वाट एक वीरेची पाहत होते वाट खाण्याचा कासार बोलवा ग आईला बांगड्या भरा ग खाण्याचा कासार बोलवा ग आईला बांगड्या भरा ग. हे खाण्याचा कासार बोलवा ग आईला बांगड्या भरा ग खाण्याचा कसारा बोलवा ग आईला बांगड्या भरा ग उदान कापराचं घेऊन ताट उदान कापराचं घेऊन ताट एक वीरेची पाहत होते वाट एक वीरेची पाहत होते वाट चांदण चांदण झाली रात चांदण चांदण झाली रात एक वीरेची पाहत होते वाट 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 एक वीरेची पाहत होते वाट
शंभो भोलेनाथ महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शंभू महाराज की। बड़ा हा आवाज नहीं है, ये आवाज नहीं, ये दहाड़ है। अरे उस चीन से भी कह दो, उस चीन से भी कह दो, ये हमारे शेरों की दहाड़ है। जोरदार जोरदार टाळ्यांचा गजर, तुमचा उत्साह मला माहिती आहे। हे दमलेले दिसत आहेत पण हे दमलेले नाही आहेत, यांना अजून खूप सारं काम करायचं आहे आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांची गरज आहे। मगाशी दरेकर साहेबांनी ज्या पद्धतीनं म्हणालेत की इथे आपण महाराजांच्या बालपणीतले काही विषय, ही बाळं कोणाची आहेत खरंच घ्या, इथे दुर्घटना घडू शकते। ज्या पद्धतीने त्यांनी म्हटलं की आपल्याला काही करायचं, ही सगळी तयार आहेत, फक्त क्षणाची वाट पाहतोय, झेंडा कधी रोवायचा। 3 तोफांचा मारा झाल्यानंतर बाजीप्रभूंनी प्राण सोडलेला, हे कोणीच हे सगळे बाजीप्रभू आहेत। जोपर्यंत हे होत नाही प्राण आम्ही सोडणार नाही आहे, जोपर्यंत इथे महाराजांचं म्युझियम, जिजामातेंच्या आठवणींचं म्युझियम इथे बनत नाही आहे, तोपर्यंत हे कोणीही इथून हटणार नाही आहेत। हीच ताकद आहे शिवप्रभूच्या प्रेरणेची आणि शिवप्रभूंच्या विचारांची। ही विचारांची विचारांना आपण इथे प्रकृतीतून कृतीतून उतरवण्याचा हा मात्र प्रयत्न करतोय। नाम मात्र आहोत, हे कार्य श्रींचं आहे, तुम्ही आम्ही फक्त आणि फक्त कारण आहोत, तेवढं होण्याचा प्रयत्न करतोय। पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक आभार। जी जी नक्की। अजिबात नाही, ती म्हणते दमली आहेस का, तर नाही दमले आहे, कारण असे भाऊ भक्त, अशा भगिनी, कुठे गेल्या अश्विनी ताई, या तुम्ही, असे हे असताना आमची काय बिशात आहे आम्हाला थकण्याची, बरोबर आहे ना। जोपर्यंत अखिल भारतीय मराठा महासंघ आहे, मराठा क्रांती मोर्चा आहे आणि हा समस्त मराठा आहे, तोपर्यंत हा मराठा कायम जागा राहील आणि जो ज्याला झोपवेल त्याला तो उठवून शरणागती पत्करायला लावेल, असा हा मराठा, अशी ही जिजाऊ आणि अशी ही शाहूंची कन्या, या सगळ्या समस्त परिवाराला आणि अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे, मराठा क्रांती मोर्चातर्फे तुमचं पहिल्यांदाच शुक्रगुजार आम्ही आहोत। आम्ही खुश झालो, आमचे हे कंगन तुम्हाला आम्ही बहाल करत आहोत। कंगण नाही, तो हात फक्त माझ्या डोक्यावर कायम राहू द्यात, तेवढी पुरेशी आहे। शिवबाला ताकद नाही, त्याला सोनं नाणं नव्हतं, मासाहेबांचा आशीर्वाद पाहिजे होता, तेवढं फक्त सांभाळा म्हणजे मिळवलं। स्वराज्य हे आपलंच आहे, ओके नाही, तेवढं फक्त आम्हाला मिळवायचं आहे। खूप धन्यवाद। यानंतर आपण एक शेवटचं महाराजांची एक मेडली छान गाण्यांची घेऊ। महाराजांचं एक गीत आपल्याला सादर करतो। मोठे मोठे ते सरदार केले कितीतरी ठार, जेव्हा निघाली मैदानी शिवरायांची तलवार। मोठे मोठे ते सरदार केले कितीतरी ठार, मोठे मोठे ते सरदार केले कितीतरी ठार, जेव्हा निघाली मैदानी शिवरायांची तलवार, जेव्हा निघाली मैदानी शिवरायांची तलवार, जेव्हा निघाली मैदानी शिवरायांची तलवार, जेव्हा निघाली मैदानी शिवरायांची तलवार। तलवार ही शिवबाची आई भवानीचं देणं, रक्त पिऊन वैऱ्याचं तिनं भागवली तहान, भोळ्या जनतेवर होणारा थांबविला अत्याचार, भोळ्या जनतेवर होणारा थांबविला अत्याचार, जेव्हा निघाली मैदानी शिवरायांची तलवार, जेव्हा निघाली मैदानी शिवरायांची तलवार, जेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार, जेव्हा निघाली मैदानी
शिवरायाची तलवार त्या तलवारीची मूठ आली शिवाच्या मुठीत मग निघाली म्यानातून तिची चमचमती पात तिचं आगळ रूप पाहून वैरी घाबरला फार तिचं आगळ रूप पाहून वैरी घाबरला फार जेव्हा निघाली मैदानी शिवरायांची तलवार जेव्हा निघाली मैदानी शिवरायांची तलवार निघाली मैदानी शिवरायाची तलवार जेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार हो मोठे मोठे ते सरदार केले कितीतरी ठार मोठे मोठे ते सरदार केले कितीतरी ठार जेव्हा निघाली मैदानी शिवरायांची तलवार 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 छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. बरं, मजा आली? मजा घेतला पुन्हा एकदा? एक गाणं पाहिजे. अरे बापरे, तुम्ही किती वाजता आलात? हा, म्हणूनच तुम्हाला आता ते जय जय महाराष्ट्र पाहिजे. मोबाईल ऑन करा, यूट्यूबवरती पटकन मिळेल. आणि इथलंच गाणं पाहिजे असेल तर मागच्या वर्षीचा शिवजन्मोत्सव कार्यक्रम आपल्या चॅनलवरती आहे, तो पहा. कारण आपल्या कार्यक्रमाची एक ठरलेली एक आपली पद्धत आहे, रूपरेषा आहे. आपण गणपती बाप्पाच्या आधीही, गणाच्या अगोदरही महाराष्ट्र गीत घेतो, एवढा आम्ही मानतो, जपतो. आणि त्यामुळे ते राज्यगीत एकदा झालेलं आहे रूपरेषेप्रमाणे. त्यामुळे आता घेत नाही आहे मी, तुम्हाला नाही म्हणत नाही आहे. पुढच्या वर्षी फक्त लवकर या. नक्की नक्की चालेल, हरकत नाही आहे. काय आहे, सूर्य एकदाच उगवतो. सूर्य काही लोकांसाठी 10 वाजता उगवतो, काही लोकांसाठी 6 वाजता उगवतो. 6 वाजता उगवणाऱ्यांना 4 तास प्रॉफिटमध्ये असतात. आपण ठरवायचं आपल्याला 4 तास नुकसान हवे की प्रॉफिट. चला, ही वेळ अशीच होत राहील. वेळेत जाऊ, वेळेत राहू आणि छान सुंदर असाच आनंद तुम्ही करत राहा. शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं, पुन्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं, पुन्हा आपल्या सर्व शिवप्रेमींचं मी मनपूर्वक आभार मानतोय. 2026चा कार्यक्रम संपला नाही तर इथून मगाशी दरेकर साहेबांच्या मागणीनुसार इथं सुरुवात झाली म्हणून पुढचा जन्मोत्सव आपण सोबतच करू एकत्र. आपलं म्युझियम महाराजांच्या आठवणींचं, जिजाऊंच्या आठवणींचं आणि आपण सगळे. त्यामुळे इथे संख्याही वाढेल आणि आनंदही. चला, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी, आशीर्वादासाठी.